रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यातला निवडणुकीचा वाद संपण्याचं नाव घेताना दिसत नाही। ठाकरेंच्या पक्षाकडून वायकरांवर अनेक आरोप करण्यात आले होते, त्याला वायकरांनी प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंच्या पक्षाने माझ्यावर लावलेले आरोप सिद्ध करून दाखवावे असं थेट आव्हान वायकरांनी दिलं। शपथेवरून राऊतांना वायकरांनी कडक शब्दात सुनावलं। 1 लाख मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला हे कसं काय देऊ शकता? याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं। आणि म्हणून मी 5:51 नंतर 6 वाजता तिथे पोहोचलो। 6 वाजता पोहोचल्यानंतर मी तिथे विचारायला गेलो, मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय? बोलता आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे, तुम्ही जाऊन बसा तिथे, आम्ही काही डिक्लेअर केलेलं नाही। मग हे कोणी डिक्लेअर केलं हे सर्व असं? हा देखील प्रश्न येतोय। आणि मग ते गुलाल उधळणं, हे करणं ते करणं, तुम्ही पाहिलं असेल मोठे कटावट घेऊन गुलाल उधळणं वगैरे। हमें क्या ज्ञान दे रहा है ईवीएम के बारे में? आपके ऊपर ईडी की जो केस चल रही है उस बारे में बताइए, वो केस क्यों रुकी है? तो ये सब जो है अभी धीरे धीरे पता चलेगा क्या है। हमने ईवीएम के ऊपर आरोप नहीं किया है, हमने सिस्टम के ऊपर आरोप किया है। रिटर्निंग ऑफिसर ने जिस तरह से धोखा किया है उसके ऊपर हमने एविडेंस के साथ आरोप किया है। रविंद्र वायकर चुनाव हार गए हैं, ये चोरी चपाटी करके 48 मतों से चुनाव को जिताया गया है, वो अभी सामने आ जाएगा। माझी मागणी आहे, हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे। त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगाने। जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे। ती आईची शपथ आहे का? ती आईची शपथ आहे का? 4.5 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे, निवडून दिलेलं आहे आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे। तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्या, त्यालाबद्दल काही नाहीये। आणि त्यामुळे अशा पद्धतीने निगेटिव्हिटी माझ्याबद्दल करणं हे का पुन्हा मुलाला कदाचित तिथून एमएलएला उभा करायचं असेल। काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल, बातम्यांमध्ये असेल, आपल्याच माध्यमातून वेगवेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत। मग आत फोन कोणी घेऊन गेला होता का? कोणाच्या फोन ओटीपी आला होता का? कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का? आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे, कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत, हक्काची आहे। आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जगजाहीर आहे। पण ह्याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो। मी वर्कॉलिक आहे, अल्कोहोलिक नाही, यांच्यासारखा वर्कॉलिक आहे। आणि त्यामुळे काम हेच माझं दैवत आहे, लोकांची कामं करणं। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं किंवा मला काही करता येतंय किंवा असं काही नाही आहे। हे खोटा प्रचार चाललाय, हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा। कोर्टात जायचं तर कोर्टात जावं, जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या, पण खोटेपणा करू नये।